अनिल लटके यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो सेफ्टी अवेअरनेस बद्दल बनवलेला आहे. अनेक वर्षाच्या अनुभवातून अनेक कंपनीमध्ये व्हिजिट केल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की साईटवर किंवा कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये जे ॲक्सिडेंट होतात, हे ॲक्सिडेंट का होतात आणि हे ॲक्सिडेंट झाल्यानंतर कंपनीच्या संपूर्ण वातावरणावर काय इम्पॅक्ट होतो आणि हा वातावरणाचा इम्पॅक्ट झाल्यानंतर काय लॉसेस होतात. हे लॉसेस पर्सनल सुद्धा असतात आणि काही प्रोफेशनल लेवलला सुद्धा असतात, म्हणजे कंपनी लेवलला असतात. तर हे ॲक्सिडेंट आपल्या साईटवर आपल्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये होऊ नये म्हणून आपण काय दक्षता घेतली पाहिजे हे या संपूर्ण व्हिडिओमध्ये विवेचन केलेलं आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण मला नक्की खात्री आहे ह्या व्हिडिओतले काही पॉईंट्स जर तुम्ही तुमच्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये दररोजच्या लाईफमध्ये जे इम्प्लिमेंट केले तर मला विश्वास आहे की साईटवर किंवा कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये ॲक्सिडेंट होणार नाहीत. तर मित्रांनो, हे संपूर्ण व्हिडिओबद्दल आपण जाणून घेणार आहोत माझ्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेन, हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघा. जर व्हिडिओ समजला नाही तरी एकदा दोनदा तीनदा असं रिवाइंड करून पाहू शकता. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सेफ्टी अवेअरनेस. आपल्या कंपनीमध्ये, आपल्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये आपल्याला सुरक्षित कसं काम करायचं आहे. जर आपल्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये ॲक्सिडेंट होत असतील तर ते का होतात आणि ते होऊ नये म्हणून आपण काय दक्षता घेतली पाहिजे. आणि हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्या प्रिमायसेसमध्ये, आपल्या कंपनीच्या शॉप फ्लोअरवर कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे. त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कोणतीही कंपनी असेल, कोणतीही कंपनी, मग ती छोटी असू द्या, मोठी असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असू द्या, सर्व्हिस युनिट असू द्या, कोणतंही असेल, तर ती 4 गोष्टींनी बनते. एक म्हणजे कंपनी, दुसरं म्हणजे आपण सर्वजण ज्या कंपनीमध्ये काम करत आहोत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कामातल्या ठिकाण, कामातली वर्कप्लेस. आणि ह्या 3 गोष्टींनी बनते ते म्हणजे सेफ्टी कल्चर, ज्याला तुम्ही असंही म्हणू शकता एक कंपनीची संस्कृती. आणि आपल्याला आपल्या प्रिमायसेसमध्ये, आपल्या कंपनीमध्ये सेफ्टी कल्चर डेव्हलप करायचं आहे. आणि हे सेफ्टी कल्चर जर डेव्हलप करायचं असेल तर 3 गोष्टीची प्रामुख्याने गरज लागते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपली कंपनी, त्यानंतर आपण स्वतः आणि आपल्या कामाचं ठिकाण. मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ज्यावेळी तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये याल सकाळी, किंवा तुमच्यासोबत तुमचे कॉन्ट्रॅक्टरची माणसं असतील किंवा तुमच्या अंडरमध्ये जे ज्युनियर स्टाफ असेल, त्यांना सगळ्यांना घेऊन तुम्ही सकाळी काम चालू करायच्या अगोदर, तुमच्या शॉप फ्लोअरचं ज्यावेळी तुम्ही मशीन चालू करण्याच्या अगोदर एकदा तुम्ही सेफ्टीची ओथ घेतली पाहिजे, सेफ्टीची आपल्याला प्रतिज्ञा घेतली पाहिजे. आणि ही प्रतिज्ञा तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये असावी. ह्याचं कारणच असं आहे, ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करतो आणि ती प्रतिज्ञा आपल्या दिवसभरामध्ये सतत आठवणीत राहते आणि त्याबद्दल आपण जागृत होतो आणि त्याचा परिणाम आपल्या कामामध्ये होतो. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की हे जे ॲक्सिडेंट होतात आपल्या साईटवर, आपल्या कंपनीमध्ये, आपल्या शॉप फ्लोअरमध्ये, हे का होतात. तुम्ही पाहता की एखाद्या प्लांटला भयंकर अशी भीषण अशी आग लागते, म्हणजे आपण काय म्हणतो अपघात झाला, आणि त्या आगीचं स्वरूप एवढं मोठं असतं की त्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल की खूप अशी जीवितहानी होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी आपल्या कंपनीचा जो प्रिमायसेस आहे तो पूर्ण त्या आगीने व्यापलेला आहे. असे वेगवेगळे तुम्ही फोटो पाहिले असतील जिथे ऍक्सिडेंट झालेले आहेत. आता हे ऍक्सिडेंट जे होतात, मित्रांनो, हे ऍक्सिडेंट काय आहे. इट इज अ अनप्लॅन्ड, अनडिझायर इव्हेंट and the occurrence has given rise to injury or damage the property. ॲक्सिडेंट अनप्लॅन असतात, अनडिझायर इव्हेंट असतो. आपल्याला ती कल्पना करू शकत नाही की ॲक्सिडेंट कधी होणार आहे, केव्हा होणार आहे, किती वाजता होणार आहे, कोणत्या दिवशी होणार आहे, हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही, कोणीही अंदाज बांधू शकत नाही. ॲक्सिडेंट आहे. आता हे ॲक्सिडेंट का होतात. आपल्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये, आपल्या शॉप फ्लोअरमध्ये हे ॲक्सिडेंट का होतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सिडेंट होण्यापाठीमागे
काय कारण असतं ते समजून घेऊया. ऍक्सिडेंट होण्याच्या पाठीमागे एक 2 कारणं महत्वाची आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे ह्युमन फॅक्टर्स, म्हणजे मानवीय दोष, आणि दुसरं कारण आहे टेक्निकल फॅक्टर. जर ह्युमन फॅक्टरवर फोकस केला तर 80% जे ऍक्सिडेंट होतात ते ह्युमन फॅक्टर्समुळे होतात आणि 20% जे ऍक्सिडेंट होतात ते टेक्निकल फॅक्टर्समुळे होतात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ह्युमन फॅक्टरमध्ये 80% जे ऍक्सिडेंट होतात ते कंपनीमध्ये, शॉप फ्लोअरमध्ये सेफ्टी कल्चर नसल्यामुळे ते अपघात होतात आणि 20% त्याच्यामध्ये ऑपरेटर एरर. आपण पाहतो आपल्या कंपनीमध्ये, आपल्या साईटवर, आपल्या कामाच्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांची जी वृत्ती असते ती असते चलता है, म्हणजे कोणतेही काम करत असताना गांभीर्याचा विचार करत नाही. किंवा अशा ठिकाणी तुम्ही पाहता की काही जुगाड म्हणून वापर केला जातो, म्हणजे टेम्पररी ऍडजस्टमेंट. आणि ज्या ठिकाणी काम करत असताना टेम्पररी ऍडजस्टमेंट होते, जुगाड पद्धतीचा अवलंब केला जातो, तिथं ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण जास्त आहे. मित्रांनो, अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की कामामध्ये जर कॉन्सन्ट्रेशन नसेल, कामामध्ये जर पूर्णपणे लक्ष नसेल तर ऍक्सिडेंट होतात. कामाकडे बघण्याचा जर दृष्टिकोन जर निगेटिव्ह असेल तर ऍक्सिडेंट होतात. ही ह्युमन टेंडन्सी आहे. काही अपघात मला असे आढळून आलेले आहेत की ओव्हर कॉन्फिडन्समुळे ऍक्सिडेंट होतात. काही ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण का होतं तर एखाद्या मशीनवर गार्ड लावलेली नाहीत, विदाऊट गार्ड आपण त्या मशीनवर काम करतो. काही ठिकाणी तुम्ही पाहता प्रॉपर व्हेंटिलेशन नसतं आणि तिथे आपण काम करतो आणि तिथे ऍक्सिडेंट होतात. आणि काही गोष्टी अशा असतात की काही पर्सनल फॅक्टर असतात. एखादी व्यक्ती फिजिकली फिटनेस व्यवस्थित नसतो किंवा ती आजारी असते आणि तरी पण काम करते, आणि ह्याचा परिणाम काय होतो, जर ती व्यक्ती जर सशक्त नसेल, ती व्यक्ती जर अशक्त असेल तर त्यांच्या हातून काही चुका होण्याची शक्यता जास्त आहे आणि अशा अवस्थेमध्ये ऍक्सिडेंट होतात. आणखी पुढे सांगायचं झालं तर मी आवर्जून सांगेन की कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये काही कर्मचारी सेफ्टी प्रोटेक्शन इक्विपमेंट वापरत नाहीत आणि ऍक्सिडेंट जे होतात ते सेफ्टी प्रोटेक्शन वापरल्या नसल्यामुळे इंजुरीचं प्रमाण वाढतं. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडे मी असंही पाहिलेलं आहे, वर्करमध्ये अशी गोष्टी आढळून आलेल्या आहेत की रॉंग स्टूलचा वापर करतात, रॉंग इक्विपमेंटचा वापर करतात आणि ऍक्सिडेंट स्वतः ओढवून घेतात. मित्रांनो, जर एखाद्या मशीनची कॅपॅसिटी कमी असेल आणि कमी कॅपॅसिटीच्या मशीनवर आपण गरजेपेक्षा जास्त लोड दिला तर ते काम व्यवस्थित होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे एखाद्या मशीनची कॅपॅसिटी किती आहे आणि त्यानुसार आपण त्याच्यावर लोडिंग किंवा अनलोडिंग करताना ती मशीन वापरली पाहिजे. वेल्डिंग करताना, कटिंग करताना ज्या ठिकाणी SOPs असतील तर ते काम चांगलं होतं. जिथे SOPs नसतील त्यावेळी कामामध्ये तुम्ही पाहता मग चुका होतात. एखाद्या ठिकाणी उंचीवर आपल्याला एखादी वस्तू ठेवायची असेल तर तिथे लॅडरचा उपयोग केला पाहिजे, रॅम्पचा उपयोग केला पाहिजे. काही ठिकाणी आपण पाहतो की टेम्पररी इलेक्ट्रिफिकेशन काम चालतं. याचा परिणाम काय होतो? शॉर्ट सर्किट होतं, आग लागण्याची शक्यता होते आणि ऍक्सिडेंट होतात. अनेक ठिकाणी तुम्ही जर बघितलं जर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल तर काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या ठिकाणी आपण हे करून ठेवतो, एक्सकॅव्हेशन करून ठेवतो, बॅरिकेड लावत नाही. मग बॅरिकेड न लावल्यामुळे तिथे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतं. काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की जिथे अनसेफ जागा आहे तिथेही बॅरिकेडिंग लावलं पाहिजे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला, ती फार महत्वाची आहे, ते म्हणजे प्रॉपर आपल्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये, आपल्या शॉप फ्लोअरमध्ये हाऊसकीपिंग जर व्यवस्थित नसेल तर ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतं. ही अशी वेगवेगळी कारणं आपल्याला दिसून येतात. आणि तुमच्या कंपनीमध्ये कोणती कारणं तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत? मे बी मला वाटतं की ह्याच्यामध्ये काही कारणं तिथे ऍप्लिकेबल असतीलच. काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे की रॉंग काही प्रॅक्टिस करतात, कामाची मेथड चुकीची असते आणि ऍक्सिडेंट होतात. काही ठिकाणी असंही पाहिलेलं आहे की एखादी मशीन चालू असते आणि चालू मशीनमध्ये ते
प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ब्रेकडाऊन मेंटेनन्सचं काम करत असतात आणि हे चुकीचं आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट होतात. असे कोणते पदार्थ किंवा अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या वेस्टेजमुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, त्या सुद्धा आयडेंटिफाय केल्या पाहिजेत, त्या सेपरेट ठेवल्या पाहिजे, त्याला टॅगिंग केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही केमिकल्स असतील, काही आरोग्याला घातक असे गॅसेस असतील. आता आपण जाणून घेऊया की सेफ्टीची का गरज आहे किंवा सेफ्टीचं कल्चर आपण आपल्या कंपनीमध्ये, आपल्या शॉप फ्लोअरमध्ये का ठेवायचं आहे, याचं काय कारण आहे. त्यातलं महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. जर ॲक्सिडेंट झाले त्याचा परिणाम काय होतोय? लॉसेस. मग काही लॉसेस डायरेक्टली असतात, काही लॉसेस इनडायरेक्टली असतात. डायरेक्टली लॉस म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला इजा होते, ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाते. इनडायरेक्ट लॉसेस मध्ये काय? की ती व्यक्ती गेल्यामुळे जो लॉस होतो तो काही ठिकाणी भरून येतो, काही ठिकाणी भरून येत नाही. इम्पॉर्टन्स ऑफ सेफ्टी. The cost of accident cannot be expressed in terms of money. It is also affect the individual and his family. एखाद्या अपघाताची आपल्याला कॉस्ट डायरेक्टली मेजर करता येत नाही. याचं कारण असं की इनडायरेक्ट एवढे लॉसेस होतात त्यांच्या स्वतःबद्दल आणि त्यांच्या फॅमिलीसोबत. इट इज नॉट काउंटेबल इन टर्म्स ऑफ मनी. इनडायरेक्ट लॉसेसमध्ये तुम्ही आपण जर पाहिलं तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला अपघात झालेला आहे त्याचा वेळ त्या अपघातामध्ये निघून जातो. त्यानंतर त्या व्यक्तीच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला जर आपल्याला कामावर ठेवायचं म्हटलं किंवा त्या ठिकाणी त्याला ड्युटी द्यायची म्हटली तर तो दुसरा व्यक्ती आपल्याला तिथे डिपोर्ट करावा लागेल. ॲक्सिडेंट झाल्यानंतर जो वेळ वाया जाणार आहे कुणाचा? त्या कर्मचाऱ्याचा, प्लस बाकीचे काही कर्मचारी त्याला मदतीला येणार आहेत त्यांचाही वेळ गेला. जे सुपरविजनसाठी काही अधिकारी असतील त्यांचाही वेळ गेला. म्हणजे वेळ किती महत्वाचा आहे आपल्याला. दुसरी गोष्ट, जर तो फेटल ऍक्सिडेंट झालेला असेल तर इन्व्हेस्टिगेशन आलं, त्यासाठी वेगवेगळे रिपोर्ट्स प्रिपेअर करावे लागतात, त्यासाठी वेळ जातो, एनर्जी खर्च होते. ऍक्सिडेंट झालेल्या ठिकाणी आपल्याला टेम्पररी दुसरी अरेंजमेंट करावी लागते, त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा मॅनपॉवर वापरायला लागते, एक्स्ट्रा काही मशिनरी वापरायला लागतात. आणि समजा एखादा व्यक्ती जर खूप चांगला स्किल्ड पर्सन असेल आणि त्या व्यक्तीला जर मोठी इंजुरी झाली असेल तर त्या ठिकाणी जर दुसरा कर्मचारी आपल्याला डिपोर्ट करायचं म्हटलं तर त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल. त्यानंतर ज्या व्यक्तीला इजा झालेली आहे, जो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे त्या हॉस्पिटलचा खर्च, औषधांचा खर्च. त्यानंतर तो व्यक्ती जर बऱ्यापैकी छोटा अपघात असेल तर तो काही दिवसांनी रिकवर करून कंपनीमध्ये पुन्हा रुजू होऊ शकतो. जर काही मेजर फ्रॅक्चर असेल तर काही महिने त्याला घरी वाचावं लागतं. आणि जर कित्येक महिने असं झालं तर लॉस ऑफ इन्कम त्याचाही झाला, त्याच्या फॅमिलीचा झाला आणि कंपनीचाही झाला. औषधावर होणारा खर्च महिने हा काही प्रमाणात कंपनी बेअर करेल, काही प्रमाणात स्वतःलाच बेअर करावं लागेल. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जर अपघात झाला असेल तर अपघातामुळे होणारी वेदना ह्या पैशामध्ये मोजता येतील का? आणि त्याच व्यक्तीला वेदना सहन करावी लागतील ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे. मग हे पहा मित्रांनो, किती महत्वाचं आहे. आपल्या कंपनीच्या प्रिमाइसेसमध्ये, आपल्या शॉप फ्लोअरमध्ये आपण काम करत असताना आपली सुरक्षा सांभाळणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आता आपण हे पाहूया, हे ऍक्सिडेंट कसे आपल्याला कमी करता येतील, हे अपघात आपल्याला कमी कसे करता येतील आपल्या कंपनीच्या प्रिमाइसेसमध्ये, आपल्या शॉप फ्लोअरला, आपल्या साईटवर, हे आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्या मनामध्ये आपल्याला एक विचार कायमस्वरूपी सेव्ह करावा लागेल, तो म्हणजे थिंक सेफ्टी अँड इट विल बिकम हॅबिट. आपल्या सवयीमध्ये सुरक्षित काम करणे हा विचार कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. ऍक्सिडेंट जर थांबवायचे असतील, अपघात जर साईटवरचे थांबवायचे असतील, कंपनीमधले थांबवायचे असतील तर पहिल्यांदा सेफ्टीचे एज्युकेशन आणि ट्रेनिंग झालं पाहिजे, तेही पिरियडिकली. वर्षातून काही वेळा प्रशिक्षण झालं गेलं पाहिजे. मग ते प्रशिक्षण तुम्ही इन हाऊस द्या
किंवा बाहेरची कोणी फॅकल्टी मागून तुम्ही प्रशिक्षण देऊ शकता. सेफ्टीच्या ट्रेनिंगमुळे, सेफ्टीच्या एज्युकेशनमुळे कर्मचाऱ्यांमध्ये जागृती तयार होते, अवेअरनेस तयार होतो. मग सेफ्टी ट्रेनिंगमध्ये काही गोष्टी ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून, काही फिजिकली केस स्टडीच्या माध्यमातून दाखवल्या जातात. त्याचा परिणाम काही दिवस आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये आणि त्या वातावरणामध्ये राहतो. हे एक प्रमुख कारण आहे की दरवर्षी काही वेळा सेफ्टीचं प्रशिक्षण देणे कंपनीमध्ये गरजेचं आहे आणि ते आपण घेतलंही पाहिजे ना. ज्यावेळी सेफ्टीचं ट्रेनिंग आपण घेतो ते कोणाला गरजेचं आहे? हे ऍक्च्युली सर्वांना गरजेचं आहे. जे नवीन कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा गरजेचं आहे. एका प्लांटवरून दुसऱ्या प्लांटवर जे कर्मचारी जातात त्यांना सुद्धा गरजेचं आहे. जिथे जिथे आपल्याला धोकादायक अशा ऑपरेशन्स आपल्या प्लांटवर घडत असतील त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि तसं पाहिलं तर सगळ्यांनाच गरजेचं आहे. जर आपल्याला आपल्या साईटवर, आपल्या प्रिमायसेसमध्ये जर ॲक्सिडेंट टाळायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या साईटवर, आपल्या कंपनीमध्ये हाऊसकीपिंग व्यवस्थित पाहिजे. जी गोष्ट ज्या ठिकाणी येऊन घेतलेली आहे त्याच ठिकाणी ती वस्तू गेली पाहिजे. अनेक ठिकाणी, अनेक कंपनीमध्ये आपण पाहतो 5 years हाऊसकीपिंग केलेलं आहे आणि ते खूप चांगल्यासाठी केलेलं आहे. कुठल्याही गोष्टीचा स्टॉक प्रॉपर लावला पाहिजे आणि ज्या ठिकाणी जी वस्तू आहे त्या ठिकाणी ती ठेवली गेली पाहिजे. जेवढा आपला कामाचा प्रिमायसेस स्वच्छ असेल, नीटनेटका असेल, तेवढी काम करायची एनर्जी जास्त वाढते. ही आपल्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी, जिथे जिथे योग्य आहे त्या ठिकाणी सेफ्टी सायन्स लावणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, एक अवेअरनेस येतो, एक जागृती निर्माण होते, एक फोकस तयार होतो त्या गोष्टीबद्दल. अनेक ठिकाणी कॉशन बोर्ड लावले पाहिजेत, नोटीस बोर्ड लावले पाहिजेत. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की हा भाग फार रिस्की आहे, डेंजर आहे, त्या ठिकाणी ते बोर्ड लावणे गरजेचे आहे. वर्षातून काही वेळा, 1 किंवा 2 वेळा ॲटलिस्ट मॉकड्रिल केलं पाहिजे. म्हणजे एखादी घटना घडायच्या अगोदर घडेल त्यावेळी आपण काय काय केलं पाहिजे याचं प्रात्यक्षिक झालं पाहिजे. ह्याच्यामुळे काय होईल, एक प्रॅक्टिसमध्ये येऊ की एखाद्या दिवशी जर काही अपघात झाला तर प्रत्येक व्यक्तीनं कोणतं काम कोणत्या व्यक्तीनं कधी केलं पाहिजे याचा सराव होईल. अनेक वेळा आम्हाला असं आढळलेलं आहे की अपघात झाल्यानंतर काही गोष्टी राहून जातात, त्या गोष्टीवर कामच केलं जात नाही. हे कशामुळे? मिसकम्युनिकेशन्स किंवा सराव नसल्यामुळे. अनेक लोकांनी आम्ही पाहिलेलं आहे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला वापरता येत नाही. याचं कारण काय? आपण कधी प्रॅक्टिस करत नाही. इव्हन आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला हेही माहिती नाही की फायर एक्सटिंग्विशर कोणत्या कोणत्या टाईपचे असतात आणि कोणत्या टाईपचं फायर एक्सटिंग्विशर कशासाठी वापरले गेलं पाहिजे ही कल्पना नसते. ह्याचं कारण म्हणजे काय? आपण कधी मॉकड्रिल करतच नाही. तर वर्षातून काही दिवस 1 किंवा 2 वेळा ॲटलिस्ट मॉकड्रिल झालं पाहिजे. कोणती आग लागल्यानंतर कोणतं फायर एक्सटिंग्विशर आपण वापरलं पाहिजे. जर आग लाकडाला लागली असेल, कपड्याला लागली असेल किंवा पेपरला लागली असेल, हा जो क्लास आहे त्याला A क्लास असं म्हटलं जातं, जिथे तुम्ही ABC टाईपचा फायर एक्सटिंग्विशर वापरू शकता, जिथे प्रेशर वॉटर सही उपयोग केला जातो. त्यानंतर B क्लास, जिथे ऑइल आहे, जिथे गॅसची लाईन आहे, जिथे केरोसिन आहे किंवा अतिज्वलनशील पदार्थ आहेत, अशा ठिकाणी B किंवा C कॅटेगरीचा ड्राय केमिकल फायर एक्सटिंग्विशर वापरला गेला पाहिजे. त्यानंतरची जी कॅटेगरी येते ती C कॅटेगरी येते, जिथे इलेक्ट्रिक मोटर असेल, इलेक्ट्रिक वायरिंग असेल, अशा ठिकाणी जो फायर एक्सटिंग्विशर वापरला जातो तो B आणि C, ज्याच्यामध्ये ड्राय केमिकल कार्बन डायऑक्साईड असतो. तर अशा पद्धतीने ABC टाईपचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये कोणतंही व्यसन करून कोणताही कर्मचारी किंवा वर्कर आला गेला नाही पाहिजे. त्याचे कारण तुम्हाला सांगतो. अपघात होण्यापाठीमागे एक प्रमुख कारण असतं. जर एखादा व्यक्ती व्यसन करून कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये काम करत असेल तर त्याचे परिणाम त्यांना सुद्धा भोगावे लागतात आणि इतरांना सुद्धा भोगावे लागतात.
तर आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. आपल्या कंपनीमध्ये जे सेफ्टी सुपरवायझर असतात त्यांची जबाबदारी काय आहे? ही फक्त जबाबदारी त्यांच्यापुरती मर्यादित नसून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पहिली गोष्ट म्हणजे सेफ्टीचे रूल्स आणि रेग्युलेशनचं प्रॉपरली पालन झालं पाहिजे. काही गोष्टी फक्त पेपरवर असतात, त्या पेपरवर न राहता त्या प्रॅक्टिकली आपल्या प्रिमाइसेसमध्ये इम्प्लिमेंट झाल्या पाहिजेत. अनेक चांगल्या गोष्टीचं, चांगल्या प्रोसिजर्स किंवा SOPs रिटर्न असणं गरजेचं आहे. जे नवीन कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यांना प्रशिक्षित केलं पाहिजे आणि जुने कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा प्रशिक्षण दिलं पाहिजे सेफ्टीबद्दल. आपल्या प्रिमाइसेसमध्ये सेफ्टीचं पालन होतं की नाही त्याचं पिरियडिकली ऑडिट होणं गरजेचं आहे, ज्याला आपण सेफ्टी ऑडिट असं म्हणतो. आणि ज्या सेफ्टी ऑडिटमध्ये जे काही नॉन कन्फर्मन्स निघतात त्याच्यावर कंप्लाय सुद्धा झालं पाहिजे. जर एखाद्या साईटवर, एखाद्या प्रिमाइसेसमध्ये जर ॲक्सिडेंट होत असतील त्याचं प्रॉपर रिपोर्टिंग झालं पाहिजे. जर एखादा एम्प्लॉईज ती मशीन ऑपरेट करायसाठी कॅपेबल नसेल किंवा प्रॉपर त्याच्यासाठी पात्र नसेल, त्या व्यक्तीच्या हातामध्ये ती मशीन दिली गेली नाही पाहिजे किंवा तो जॉब दिला गेला नाही पाहिजे. सेफ्टी ऑफिसरने अजून एक काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा ज्यावेळी तुम्हाला शक्य असेल त्यावेळी सेफ्टी मीटिंग घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सेफ्टी अवेअरनेस वाढण्यासाठी मदत होते. कुणाच्या सेफ्टीबद्दल कंप्लेंट येत असतील तर त्या कंप्लेंट्स नोंदवून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावर प्रॉपर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झाली गेली पाहिजे. मित्रांनो, आता पुढे पाहू आपण हाऊ कॅन वी अचीव धिस इन अवर वर्कप्लेस. जे डेंजरस असे काही केमिकल्स असतील आपल्या प्लांटवर, आपल्या प्रिमाइसेसमध्ये, त्याला एक स्वतंत्र जागा केली पाहिजे, त्याने तिथे स्टोअर केली पाहिजे. अनेक इक्विपमेंट अशी असतात की ज्यांचा आवाज जास्त असतो. मग नॉईजसाठी आपल्याला एक स्वतंत्र इक्विपमेंट तिथे बसवणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे नॉईज कंट्रोल होईल. ज्या मशीनद्वारे डस्ट किंवा फ्लूम बाहेर पडत असतील तर त्यासाठी सुद्धा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचं आहे. आपल्या कंपनीच्या प्रिमाइसेसमध्ये आपल्याकडे वर्कप्लेस सेफ्टी नावाचं एक मॅन्युअल असणं गरजेचं आहे. आपल्या कंपनीमध्ये ज्या त्या प्रोसिजर्स असतील, जी मेथोडॉलॉजी असेल, ती मेथोडॉलॉजी जर प्रॉपर रिटर्नमध्ये असेल आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन प्रॉपर होत असेल तर ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण कमी होईल. मित्रांनो, आपण पाहतो, ऐकतो की जवळपास 300 लोकांचा मृत्यू आणि जवळपास 4000 लोक जी इंजुरीज होतात ती म्हणजे इलेक्ट्रिक सेफ्टी न प्रॉपर इम्प्लिमेंट केल्यामुळे. आणि हे आपण आपल्या कंपनीच्या प्रिमाइसेसमध्ये टाळलं पाहिजे. आणि ते काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. टू अवॉइड द इलेक्ट्रिक शॉक, नेव्हर यूज द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अराउंड द वॉटर or when the equipment is wet or your hand are wet, unplug equipment not in use. कंपनीच्या प्रिमाइसेसमध्ये ज्यावेळी आपल्याला सेफ्टीचं इम्प्लिमेंटेशन करावं लागतं किंवा सेफ्टी अवेअरनेस किंवा सेफ्टीचं एक वातावरण तयार करावं लागतं, त्यावेळी काय काय चॅलेंज येतात त्यातलं प्रमुख कारण म्हणजे ॲटिट्यूड, कर्मचाऱ्यांचा ॲटिट्यूड, कर्मचाऱ्यांची बिहेवियर रिगार्डिंग सेफ्टी, ते फार महत्त्वाचं आहे. जे ॲटिट्यूडमध्ये आपण म्हणतो चलता है, चलो जुगाड़ कर देंगे, आय डोंट वॉन्ट टू गेट इन ट्रबल, अशा ज्या गोष्टी आहेत. किंवा काही कर्मचारी असं अभिमानाने सांगतात की 20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे, या मशीनवर काम करत आहे, या प्लांटवर काम करत आहे, मला संपूर्ण ज्ञान आहे, मला संपूर्ण माहिती आहे. मग हा जो ॲटिट्यूड आहे त्याच्यामुळे सुद्धा अनेक ॲक्सिडेंट होण्यासाठी हे कारण बनतं. मित्रांनो, शेवटी जाण्या अगोदर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कोणत्याही कंपनीमध्ये जर ॲक्सिडेंट झाला, तो जो ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर जो काय त्याच्यावर जो काही लॉस झालेला आहे किंवा त्याच्यावर जो खर्च झालेला आहे तो फक्त एका कंपनीपुरता मर्यादित नसतो. तो लॉस आहे आपल्या देशाचा सुद्धा, मग तो फायनान्शियली असेल किंवा नॉन फायनान्शियली असेल. मी असं म्हणू शकत नाही की पूर्ण ॲक्सिडेंट थांबता पूर्ण असे होणारच नाही, परंतु ॲक्सिडेंट आपण टाळू शकतो. जी घटना वारंवार घडतात, जे अपघात वारंवार घडतात ते आपण टाळू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? एक तर सेफ ऑपरेशन प्रोसिजर आपल्या कंपनीमध्ये आपल्याला राबवावं लागेल.
चांगली मेथॉडॉलॉजी आपल्याला राबवावी लागेल, चांगलं वर्क कल्चर आपल्या कंपनीमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागेल. आणि ही जबाबदारी कुणाची आहे? आपण प्रत्येक वेळी आपल्या कंपनीवर ब्लेम करत असतो, कारण ही जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. ऍक्सिडेंट थांबवणं ही जबाबदारी आपली आहे. सेफ्टी कधी कुठून सुरुवात होते? आपल्यापासून सुरुवात होते, आपल्या जॉब पासून सुरुवात होते. अनेक वेळा आपण पाहतो, तुम्ही पाहिलं सुद्धा असेल, सेफ्टी ऑफिसर आपल्याला दिसले किंवा कंपनीचे कोणी ओनर दिसले किंवा कंपनीचे कोणी डायरेक्टर दिसले किंवा आपल्यापेक्षा एक वरिष्ठ अधिकारी दिसले, आपण हेल्मेट वापरतो त्यांना पाहून, आणि ते गेल्यानंतर आपण परत ते बाजूला काढून ठेवतो. हे कशासाठी? त्यांना दाखवण्यासाठी नव्हे. सुरक्षित उपकरणं वापरणं हे आपल्यासाठी आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही तुम्ही ऐकलं असेल, समजून घेतलं असेल, हे तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये वापर करा. एखादं ट्रेनिंग किंवा एखादा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर व्हिडिओ पाहून आपल्यामध्ये डेव्हलपमेंट होत नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही सांगितलेले पॉईंट्स आहेत ते तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये आणि कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही जर उद्यापासून त्याचा वापर केला तर त्याचा रिझल्ट चांगला दिसणार आहे. मित्रांनो, मला खात्री आहे ह्याच्यातले काही नक्कीच चांगले पॉईंट्स तुम्हाला आवडले असतील आणि हे तुम्ही उद्यापासून इम्प्लिमेंट करत आहात ही मला खात्री आहे. मित्रांनो, ह्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या संपूर्ण कंपनीचं वातावरण हेल्दी आणि सेफ्टी मध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं तुम्ही आम्हाला प्रेम देत आहात, खूप मोटिवेशन देत आहात आम्हाला. तर ह्याच्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.